नागपुरातील फुटाळा तलाव परिसरात किरकोळ वादाचे भीषण हत्याकांडात रूपांतर झाले। भुट्टे खात बसलेल्या तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर चाकू, दगड, विटा आणि हातबुक्क्यांनी झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला असून या प्रकरणात पोलिसांनी 3 मुख्य आरोपीसह 4 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले असून तपास वेगाने सुरू आहे। ही धक्कादायक घटना नागपुरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा तलाव परिसरात घडली। मिळालेल्या माहितीनुसार अमन उर्फ असद खान, मयूर जाधव आणि त्यांचे मित्र भुट्टे खात बसले असताना मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे हा तेथे आला। यावेळी दोन्ही गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। वाद वाढल्यानंतर योगेंद्र उर्फ लाला पांडे याने आपल्या साथीदारांना घटनास्थळी बोलवले। त्यानंतर त्याचा भाऊ जितेंद्र उर्फ जंगली पांडे, दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता आणि 4 विधी संघर्ष बालकांनी मिळून अमन उर्फ असद खान, मयूर जाधव आणि त्यांच्या मित्रांवर चाकू, दगड, विटा आणि हातबुक्क्यांनी हल्ला केला। या हल्ल्यात अमन उर्फ असद खान यांचा मृत्यू झाला, तर मयूर जाधव गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। इतर काही तरुणांनाही मारहाणीत दुखापत झाली आहे। यहाँ पर करीब 7:30 के दरमियान यहाँ एक वेंडर बैठा था, उसका और कुछ लड़कों का झगड़ा हुआ। उसके बाद में जो भुट्टा बेचने वाला था उसके और कई दोस्त आए और उनका वो लड़कों के साथ झगड़ा हुआ और उसमें कुछ स्टैबिंग का प्रकार हुआ था। तो 2 लोग जख्मी है, उसमें से एक हॉस्पिटल में ब्रॉड डेथ लाया गया था। तो उसके बाद से बाकी जो इसमें इन्वॉल्व थे उन सबकी तलाश जारी है। नाम और बाकी सब पता चल गया है, इन्वेस्टिगेशन टीम्स उनके पीछे है। सर ये कोई हिस्ट्री सीटर है जिन्होंने जो मर्डर वगैरह जैसी घटना को अंजाम दिया, इसमें मृतक कितने हैं? नहीं, अभी प्राथमिक माहिती है, इसलिए मैं ज्यादा आपको नाम नहीं बताऊंगा, बट वो जो भी है पुलिस के पास उनके नाम आए, टीम्स के पास उनकी तलाश जारी है। बट मर्डर हुआ है जल्दी ही वो यहाँ पर अभी वही बता रहा हूँ, स्टैबिंग का प्रकार हुआ, उसमें वो ब्रॉड डेड हुआ, तो वो उस प्रकार की जो है मर्डर की घटना यहाँ हुई। जांच जारी है। अभी आरोपी कितने हैं, इसकी कोई आरोपी निष्पन्न हुए हैं। जो भी प्राथमिक जानकारी है उसमें 4 आरोपियों के नाम पता चले और बाकी भी उनके कोई साथीदार होंगे तो उनका भी पता चल जाएगा। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे याला ताब्यात घेतले। त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने जितेंद्र उर्फ जंगली पांडे आणि दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता यांनाही अटक केली। या प्रकरणातील 4 विधी संघर्ष बालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे आणि त्याचा भाऊ जितेंद्र उर्फ जंगली पांडे या दोघांचाही पूर्वीपासून गुन्हेगारी इतिहास आहे। विशेष म्हणजे जितेंद्र पांडे यांच्यावर यापूर्वी MPDA अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, तरीही तो पुन्हा गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचे पोलिसांनी सांगितले। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर पैलूंची चौकशी केली जात आहे। पोलीस ठाणे गिट्टी खदान हद्दीमधील फुटाळा तलावाजवळ जे भुट्टे विक्रेते आहेत तिथे जखमी अमन उर्फ असद खान आणि मयत अमन उर्फ असद खान आणि त्यांचे मित्र मयूर जाधव व इतर त्यांचे मित्र असे बसले होते भुट्टे खात। आणि त्यावेळेस मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे ह्या तिथील भुट्टे विक्रेत्याकडे आलेला होता आणि तेथेच लाला पांडे आणि मयत आणि जखमींमध्ये तात्कालिक वाद होऊन तिथे त्यांचे शिवीगाळ आणि हाणामाऱ्या चालू झाल्या। मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे याने इतर त्याच्या सहकार्यांना बोलवून तिथे त्याच्यासह त्याचा भाऊ जितेंद्र उर्फ जंगली पांडे, दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता आणि इतर 4 विधी संघर्ष बालक या लोकांनी मयत अमन उर्फ असद खान, जखमी मयूर जाधव आणि त्यांच्या मित्रांना चाकू, दगड, विटा आणि हाताबुक्क्यांनी मारहाण केली आहे, ज्यामध्ये असद उर्फ अमन खान याचा मृत्यू झालेला आहे। मयूर जाधव हा गंभीर जखमी झालेला आहे आणि इतर जे त्यांचे मित्र होते त्यांनाही मार लागलेला आहे। आणि यामधील मुख्य आरोपी लाला उर्फ योगेंद्र पांडे याला पोलीस ठाणे अंबाझरी यांचे स्टाफने ताब्यात घेतले होते।
तसंच त्याचा भाऊ जो ज्याचा क्राईम रेकॉर्ड आहे असा जितेंद्र उर्फ जंगली पांडे यास आणि दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता या 2 आरोपींना क्राईम युनिट 2 यांनी त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेले आहे. त्याशिवाय जे विधी संघर्ष बालक आहे त्या सर्वांना पोलीस ठाणे गिट्टी खदान यांच्या स्टाफने ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही केलेली आहे. यामध्ये एकूण किती आरोपी यांच्या काही गुन्हा रेकॉर्ड आहे का? यामधील मुख्य आरोपी लाला पांडे, जंगली पांडे आणि त्यांना साथ देणारा दीपक उर्फ प्रिन्स असे हे 3 आरोपी आहे ज्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याशिवाय 4 विधी संघर्ष बालक आहेत. आणि ह्यामधील मुख्य आरोपी लाला उर्फ योगेंद्र पांडे आणि जितेंद्र उर्फ जंगली पांडे या दोन्ही भावांचा पूर्व गुन्हेगारी इतिहास आहे, ज्यामधील जितेंद्र पांडे ह्याच्यावर MPDA सारखे पण प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही तो गुन्हे करतो आहे. फुटाळा तलाव परिसरातील या हत्याकांडाने नागपुरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह 7 जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.